नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतीय शासन आणि राजकारण हा जो BA सेकंड इयरचा 7वा पेपर आहे, या पेपरसाठी काही मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2016-2017च्या विद्यापीठांनी काढलेल्या, त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं होतं की 10 प्रश्न MCQ असायचे आणि पुढे मग डिस्क्रिप्टिव्ह असायचे। सिलेबस तोच होता, त्यामुळे ती प्रश्न काय आहेत ती पाहणार आहोत। कारण जेवढा आपण अधिक सराव करू तेवढा आपण परीक्षेमध्ये यशाच्या जवळ जाऊ, त्यामुळे ही प्रश्न काय आहेत हे आपण पाहू। तर विद्यार्थी मित्र हो, हा 2016चा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा प्रश्नपत्रिका आहे। मार्च-एप्रिल 2016ची BA सेकंड इयरची इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स। पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे याचं उत्तर काय येईल? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पर्याय C हे याचं उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण, भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हा डॅश डॅश देश आहे। पर्याय लक्षपूर्वक पहा। पर्याय अ आहे सार्वभौम समाजवादी आणि लोकशाही गणराज्य। पर्याय B आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक गणराज्य आणि म्हणून मग याचं उत्तर काय असलं पाहिजे? हे पर्याय B ह्याचं उत्तर आहे। पर्याय B हे ह्याचं उत्तर आहे। समाजवादी, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि प्रजासत्ताक गणराज्य। बाकी पर्याय चुकीचे आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय B। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 3, भारतीय घटनेनुसार एकूण किती मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे? तर भारतीय घटनेनुसार म्हटलेलं आहे, यामध्ये जर शब्द भारतीय घटनेत प्रारंभी एकूण किती मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आली होती असं म्हटलं त्याचं उत्तर 7 येईल। पण भारतीय घटनेनुसार एकूण किती मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आलेली आहे म्हटलेलं आहे, म्हणून सध्या आपल्याला मूलभूत अधिकार किती आहेत? 6 आहेत, म्हणजे उत्तर येईल पर्याय B। कारण 42व्या घटनादुरुस्तीने आपण संपत्तीचा अधिकार हा काढून टाकलेला आहे आणि म्हणून मग आता आपल्याला मूलभूत अधिकार किती आहेत? तर ते 6 आहेत। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 4, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत? भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत, याचं उत्तर काय येईल? पर्याय D हे याचं उत्तर येईल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, लोकसभा व राज्यसभेची कमाल सदस्य संख्या विचारलेली आहे। तर पहा, पर्याय D हे याचं उत्तर आहे 552 आणि 250 ही लोकसभेची 552 आणि राज्यसभेची 250 कमाल सदस्य संख्या आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे राष्ट्रपती आपला राजीनामा देतात। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 7, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार भारताची सर्वोच्च सत्ता कोणात अंतर्भूत आहे? प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि मग प्रस्तावनेनुसार असेल तर याचं उत्तर येईल जनता। आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रती हे संविधान अर्पण करत आहोत आणि मग संविधानातून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद निर्माण होते, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर जनता हे असलं पाहिजे। भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेनुसार भारताची सर्वोच्च सत्ता जनतेत अंतर्भूत आहे, नाहीतर सर्वोच्च सत्ता प्रस्तावना म्हटलं नसतं तर ते संसद सार्वभौम आहे, म्हणून संसदेमध्ये असं आहे असं आपण उत्तर दिलं असतं। त्यानंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक आहे 8, स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये केलेली आहे? आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 324 आणि 329, 324 ते 329 मध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद असल्याचं आपल्याला दिसून येते आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय B। त्यानंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक आहे 9, भारताचे विद्यमान निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर विद्यमान निवडणूक आयुक्त विचारलेला आहे आणि ही प्रश्नपत्रिका 2016ची आहे, म्हणून त्यानुसार ती आहे। आता ही सगळी पर्याय बदललेली असतील, आता आहेत सुनील चंद्रा। त्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा 10वा, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर डॅश डॅश महिन्यापेक्षा कमी असावे, 6 महिन्यापेक्षा कमी असावे। अशा पद्धतीने आपण या प्रश्नामध्ये 10 प्रश्न पाहिलेले आहेत।
त्यानंतर पाहू आपण 2017चा पेपर काय आहे तो. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती करतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेतील कलम 370 कशाशी संबंधित आहे? 370 कलम हे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे, जे आता 5 ऑगस्टला 19 रद्द केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 3, भारतात पुढील प्रकारची पक्षपद्धती आहे. भारतात कोणती पक्षपद्धती आहे? तर ती बहुपक्ष पद्धती आहे. याचं उत्तर येईल पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारतीय लोकशाहीचे समर्थन करते. भारतीय लोकशाही डॅशचे समर्थन करते. भारतीय लोकशाही स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय सर्वांचं समर्थन करण्याचं उत्तर काय येईल? सर्व याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, राज्यघटनेच्या 249व्या कलमानुसार डॅशने ठराव संमत केल्यास संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते? राज्यसभेने ठराव केल्यास. बरोबर आहे, पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोण एक काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे? मनमोहन सिंग संबंधित आहेत, मुलायम सिंग, राजनाथ सिंग, अमर सिंग हे नाही. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 7, भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आलेला आहे? आणि तो अमेरिकेच्या घटनेतून घेण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक 8, डॅश हे घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते एक भारतीय लोकशाही पुढील आव्हान आहे? आणि विद्यार्थी मित्र, भारतीय लोकशाही समोरील आव्हान भ्रष्टाचार, प्रादेशिकवाद, नक्षलवाद हे भारतीय लोकशाही समोरील आव्हान आहेत. धर्मनिरपेक्षता हे आव्हान नाही, आणि म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय सी हे याचं उत्तर आहे. धर्मनिरपेक्षता हे भारतीय लोकशाही समोरचं आव्हान नसून ते लोकशाहीचं मूल्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॅश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाची स्थापना केली. शरद पवार यांनी केलेली आहे, आणि याचं उत्तर काय येईल? पर्याय सी हे याचं उत्तर येईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने आपण 16 आणि 17च्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशी प्रश्न विचारत ही पाहिलेली आहेत. या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.